नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी हर्षवर्धन दीक्षित आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करणार केंद्र सरकार. तोंडी तलाकची प्रथा 1.5 वर्षात बंद करण्याची मुस्लिम वैयक्तिक कायदा मंडळाची तयारी. संरक्षित सिंचन व्यवस्था वाढवण्यासाठी येत्या 2 महिन्यात जलयुक्त शिवार योजनांची मोठ्या प्रमाणावर कामं हाती घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि जालना सीड पार्क प्रकल्पासाठी 30 हेक्टर जागा निश्चित. आता सविस्तर बातम्या. माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करणार असून सरकार त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी काल संसदेत निवेदन करताना सांगितलं. पाकिस्ताननं जाधव यांना मृत्यूदंड दिल्यास दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांवर गंभीर परिणाम होतील असा इशाराही त्यांनी दिला. जाधव यांच्या सुटकेसाठी प्रसंगी कायदेशीर मार्गाव्यतिरिक्त इतर पर्यायांचाही वापर करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. जाधव यांना पाकिस्तानातल्या रावळपिंडी लष्करी न्यायालयानं सुनावलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेचा मुद्दा काल संसदेच्या दोन्ही सभागृहात उपस्थित झाला. लोकसभेत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी, तृणमूल काँग्रेसचे सौगत राय यांच्यासह अनेक नेत्यांनी सरकारनं पाकिस्तानविरोधी कठोर कारवाई करून कुलभूषण जाधव यांना परत आणण्याची मागणी केली. राज्यसभेतही अनेक सदस्यांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधलं. दरम्यान जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्याच्या विरोधात महाराष्ट्रातल्या जनतेच्या तीव्र भावना स्वराज यांना पत्र पाठवून कळवण्यात येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांच्या शिष्टमंडळानं काल मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणी निवेदन सादर केलं. त्यानंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान जाधव यांना या निर्णयाविरोधात 60 दिवसांच्या मुदतीत दाद मागण्याचा अधिकार असल्याची माहिती पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी काल पाकिस्तानच्या संसदेत दिली. देशातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही बाब नमूद केली. मात्र शेतकऱ्यांवरचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवत असल्याचं गंगवार यांनी सांगितलं. 3 लाख रुपयांपर्यंतच्या अल्पकालीन पीक कर्जावरच्या व्याजदरात सवलत देण्याची योजना सरकार राबवत असल्याचं ते म्हणाले. दरम्यान संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे. या अधिवेशनात वस्तू आणि सेवा कर विधेयकासह विविध विधेयकं मंजूर झाल्यानं हे अधिवेशन यशस्वी झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत नमूद केलं. तोंडी तलाकची प्रथा 1.5 वर्षात बंद करू असं मुस्लिम वैयक्तिक कायदा मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. सय्यद सादिक यांनी म्हटलं आहे. ते काल लखनौ इथं बोलत होते. या प्रकरणी सरकारनं हस्तक्षेप करण्याची गरज नाही असं त्यांनी नमूद केलं. लखनौ इथं येत्या शनिवारपासून मुस्लिम वैयक्तिक कायदा मंडळाच्या कार्यकारिणीची बैठक सुरू होत आहे. या 2 दिवसीय बैठकीत तोंडी तलाक आणि अयोध्येतल्या राम मंदिरासह अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. तोंडी तलाक प्रथेला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल असून त्यावर 11 मे पासून सुनावणी होणार आहे. दरम्यान केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात आपलं म्हणणं सादर केलं असून 3 तलाक, निकाह हलाल आणि बहुपत्नीत्वामुळे मुस्लिम महिलांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण होत असल्याचं म्हटलं आहे. यामुळे महिलांच्या सामाजिक प्रतिष्ठेवर परिणाम होत असल्याचंही केंद्रानं नमूद केलं आहे. महाराष्ट्रासह 5 राज्यात टाटा तसंच अदानी पॉवर कंपन्यांना वीज दरवाढ करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. काल या संदर्भात झालेल्या सुनावणीत न्यायालयानं या कंपन्यांनी राज्य सरकारांसोबत झालेल्या कराराचं पालन करण्याचे निर्देश दिले. इंडोनेशियात कोळशाच्या किमतीत वाढ झाल्याच्या कारणावरून या कंपन्यांनी डिसेंबर 2016 केलेली वीज दरवाढची मागणी केंद्रीय वीज नियामक आयोगानं मान्य केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 5 राज्यातल्या वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रात हवाई वाहतूक तसंच सायबर सुरक्षा क्षेत्रात गुंतवणुकीस ब्रिटिश कंपन्या उत्सुक असल्याचं ब्रिटनचे संरक्षण मंत्री मायकेल फॉलन यांनी म्हटलं आहे. फॉलन यांनी काल शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रात संरक्षण उत्पादन निर्मिती क्षेत्रासाठी पोषक वातावरण तसंच साधनसामुग्री असल्यानं ब्रिटिश कंपन्यांनी इथं गुंतवणूक केल्यास राज्य शासन सहकार्य करेल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
राज्यात संरक्षित सिंचनाची व्यवस्था वाढण्यासाठी येत्या 2 महिन्यात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामं व्हावीत यासाठी सर्व पालकमंत्र्यांनी जिल्हास्तरावर तातडीनं बैठका घेऊन आवश्यक ते नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राज्य जलपरिषदेची 3री बैठक काल मंत्रालयात झाली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. राज्याचा एकात्मिक जल आराखडा तयार करताना सर्व खोऱ्यांचं एकत्रीकरण करण्यात यावं तसंच गोदावरी खोऱ्याच्या एकात्मिक जल आराखड्यानुसार राज्यातल्या इतर खोऱ्यांचे जल आराखडे तयार करण्याच्या दृष्टीनं कालबद्ध नियोजन करावं असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. जालना इथल्या प्रस्तावित सीड पार्कला गती देण्याचे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. जालना इथं सिंदखेड राजा रस्त्यावर शासकीय मालकीची सुमारे 30 हेक्टर जागा या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आली आहे. औद्योगिक विकास महामंडळानं ही जागा ताब्यात घेऊन तिथं तातडीनं काम सुरू करणं आवश्यक असल्याचं लोणीकर यावेळी म्हणाले. औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद नगर परिषद उघड्यावर शौचास जाण्यापासून 100% मुक्त झाली आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत झालेल्या कामांची पाहणी करून राज्य शासनानं याबाबतचं पत्र नगर परिषदेला दिलं आहे. नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन के पाटील यांनी ही माहिती दिली. नगर परिषदेच्या विविध विकास कामांसाठी शासनाकडून 1 कोटी रुपये निधी टप्प्याटप्प्यानं मिळणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज यांना काल पुण्यतिथीनिमित्त तसंच थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना काल जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात तसंच विधानभवनात शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणीसह मराठवाड्यात सर्वच ठिकाणी शिवाजी महाराज तसंच महात्मा फुले यांना काल आदरांजली वाहण्यात आली. महात्मा फुले हे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जोडणारा दुवा असल्याचं मत ज्येष्ठ विचारवंत डॉ कमलाकर कांबळे यांनी व्यक्त केलं आहे. काल औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महात्मा फुले जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात फुले शाहू आंबेडकर विचार परंपरा या विषयावर ते बोलत होते. कुलगुरू डॉ बी ए चोपडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महात्मा फुले यांच्यावरील ग्रंथाला पुढच्या वर्षापासून विद्यापीठाकडून पुरस्कार देण्याची घोषणा कुलगुरूंनी यावेळी केली. औरंगाबाद इथं बीड बायपास रस्त्यावर काल दुपारी झालेल्या अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. भरधाव ट्रकनं दुचाकीला धडक दिल्यानं हा अपघात झाला. लातूर महापालिकेच्या निवडणूक रिंगणात असलेल्या सर्व उमेदवारांची माहिती ट्रू व्होटर अॅपमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. महापालिकेकडून ही माहिती देण्यात आली. मतदारांनी मतदानापूर्वी आपल्या उमेदवारांची माहिती जाणून घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. दरम्यान लातूर आणि परभणी महापालिकेसाठी पुढच्या बुधवारी 19 तारखेला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही शहरात राजकीय पक्षांच्या जाहीर सभा तसंच प्रचार फेऱ्यांना वेग येत आहे. लातूर इथं येत्या शनिवारी आणि रविवारी 7व्या अखिल भारतीय मराठी शरण साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष विश्वनाथ निगुडगे यांनी ही माहिती दिली. 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनात एकूण 4 विषयांवर परिसंवाद, शरण कवी संमेलन यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. जालना जिल्हा पोलीस भरतीत मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या 802 उमेदवारांची यादी जालना पोलीस मुख्यालय पोलीस अधीक्षक कार्यालयानं प्रसिद्ध केली आहे. ही यादी पोलीस अधीक्षक कार्यालय तसंच जालना polis.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल. पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा येत्या रविवारी होणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करणार केंद्र सरकार. तोंडी तलाकची प्रथा 1.5 वर्षात बंद करण्याची मुस्लिम वैयक्तिक कायदा मंडळाची तयारी. संरक्षित सिंचन व्यवस्था वाढवण्यासाठी येत्या 2 महिन्यात जलयुक्त शिवार योजनांची मोठ्या प्रमाणावर कामं हाती घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि जालना सीड पार्क प्रकल्पासाठी 30 हेक्टर जागा निश्चित. प्रादेशिक बातम्या संपल्या. आमचं यानंतरचं संक्षिप्त मराठी बातमीपत्र सकाळी 10 वाजता.